30 मिनिटांचा वेळ अवधी दिला जाईल। आपण पाहतोय पहिल्या इनिंगला चला मॅच सुरू करा। पंच ऑफिशियल पंच आपल्याला विनंती असेल खरं तर शेवटची मॅच आपण पाहिली आजच्या दिवसामध्ये 2 मॅच लगातार जिंकून सुमित 11 डोलवी संघानं मात्र या ठिकाणी सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय। परंतु आज आपण पाहतोय कुठला संघ दुसरा संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल। मॅच स्टार्ट करा चला पंच। 6 षटकांची मॅच असणार आहे। सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूने असतील प्रवीण म्हात्रे उर्फ बबलू तर दुसऱ्या बाजूने असतील प्रसाद पाटील। 39 धावांची झुंजावती खेळी आपण त्याची पाहिली होती तीच खेळी पाहायला मिळेल का या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 षटकांची मॅच असेल। टॉस या ठिकाणी जिंकला होता। पुन्हा एकदा मी सांगतोय हर्ष 11 दूरशेत संघानं फिल्डिंग घेतले। खरं तर महत्त्वाची मॅच असेल नॉकआउट मॅच असेल जो संघ हरेल तो त्याचं अस्तित्व मात्र इथंच संपेल। पण जो संघ जिंकेल तो मेगा संडे मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सुपर 8च्या माध्यमातून पंचांचा इशारा आला गेम ऑन। पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज झाला आपण पाहतोय मयूरला आपण पाहतोय मयूर म्हात्रे बॅटची कडा पहिलीच या ठिकाणी संधी मिळाले। पहिली विकेट बबलूला परतावा लागेल। एक मोठी विकेट तंबूच्या आश्रयाला ढीश आहे। तो पहिला चेंडूवरती बॅक थ्रू मिळवून दिला। एक मोठी विकेटला मात्र तंबूचा रस्ता दाखवला बबलूला। खरं तर मागची मॅच आपण पाहिली होती अफलातून खेळ त्याचा देखील आपण पाहिला। चांगली खरं तर बॅटिंग त्याने केली होती मागच्या मॅच मध्ये परंतु पहिल्या चेंडूवरती मयूर म्हात्रेनं मात्र तंबूचा रस्ता दाखवला। आपण पाहतोय नवीन फलंदाज कुठला दाखल होईल मैदानामध्ये सूरज पाटील बाबू ज्याच्या बॅटमधनं आपण षटकार पाहिले होते मागच्या मॅच मध्ये धमाकेदार इनिंग पाहिली होती त्याला मैदानामध्ये आपण जाताना पाहतोय। खरं तर सुंदर अशी स्पर्धा पेन तालुका म्हटल्यानंतर एक क्रिकेटची पंढरी मी जरूर उल्लेख करतो वारंवार हे देखील तेवढं करणं गरजेचं आहे। कारण जर आपण पाहायला गेलं तर याच मैदानावरती आपण नुकताच एक स्पर्धा पाहिली DK चषक पेन तालुक्यातील एक मोठी नामांकित स्पर्धा वक्रतुंड मित्रमंडळ आयोजित ती स्पर्धा आपण पाहिली DK चषक त्यांचाच हा संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। DK 11 अंतोरे पाटणेश्वर ही टीम मात्र मैदानामध्ये खेळते। खरं तर एक विजय जरूर एक विजय जरूर मिळवला परंतु ही मॅच महत्त्वाची असेल नॉकआउट मॅच ह्या मधनं जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल। आजच्या दिवसातील दुसरा संघ आजच्या दिवसातील पहिला संघ आपण पाहिला तर सुमित 11 डोलवी संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला। मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला। पुढचा चेंडू या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कहीं पे निगाह और कहीं पे निशाना असंच आपण या ठिकाणी उल्लेख करूया। तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्या चेंडूवरती आले विकेट तदनंतर डॉट बॉल। खरं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच मी उल्लेख करेन या गोलंदाजाचं। पहिल्या चेंडूवरती मोठा अडथळा मात्र बाजूला सरला आणि तदनंतर डॉट बॉल। सूरज पुन्हा एकदा स्ट्राइक वरती असेल पुन्हा एकदा अपील केली गेली पंचांचा बोट येस अवकाशामध्ये दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला बाबूला परतावा लागेल। सूरज बॅक टू द डगआउट।
आपण पाहतोय खरं तर अतिशय खराब परिस्थिती पाहायला मिळेल. खरं तर अजूनही फलंदाज प्रसाद मैदानावरती आहे, परंतु जो फलंदाज जातोय तो मात्र तंबूच्या आश्रयाला निराश मानेने परततो आहे. ह्या धाबा मात्र या ठिकाणी खरोखरच बनल्या जातील पहिल्या सत्रामध्ये की धाबांवरती पूर्णपणे वर्चस्व गाजवेल. आपण पाहतोय हर्ष 11 धुरशेत हा संघ चांगले आपण पहिली लढत पाहिली होती. खरं तर 56 धावांचं टार्गेट होतं आणि ते 56 धावांचं टार्गेट याच संघासमोर त्यांनी रोखलं होतं आणि गोलंदाज पुन्हा एकदा मयूरला आपण पाहतोय. स्ट्राईकवरती असेल फलंदाज प्रणित कोहलीला. खरं तर डान्सिंग डाऊन द विकेट न फटका बसला. यस, कुठलीही चुकी पाहायला मिळणार नाही. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. तू चल में आया ठीक आहे. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाले. आपण पाहतो हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मयूर म्हात्रेला आपण पाहणार आहोत. खरं तर पहिल्या चेंडूवरती आली होती विकेट, तदनंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा आली विकेट आणि अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर चांगली गोलंदाजी मयूरची राहिले. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाले हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. पुन्हा एकदा अपील केली गेली. खरं तर आपण पाहतोय पंचांवरती कुठलाही दबाव पाहायला मिळणार नाही. सिंगल धाव सहजरित्या पूर्ण केले. खरं तर प्रसाद पाटील आणि रोहन म्हात्रे या फलंदाजांना मात्र खरं तर चांगली कामगिरी करावी लागेल. खरं तर महत्त्वाचा क्षण आहे, महत्त्वाची मॅच आहे आणि आपण पाहतोय एक धावांचा पाठलाग. तर टोटल उभा करायचं असेल तर धावा देखील चांगलं करणं गरजेचं आहे. मोठे फटके येणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा फटका बसलाय आणि अजून एक विकेट. खरं तर मोठी विकेट, जल्लोषा वातावरण पाहायला मिळेल. प्रसादला मात्र थांबायला पाहिजे होतं, परंतु पहिल्याच षटकामध्ये एवढ्या विकेट गमावल्यात की आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय. 4 विकेट गमावल्यात. खरं तर DK11 अंतोरे पाटणेश्वर टीमनं आपण पाहतो मोठा धक्का तंबूच्या आश्रयाला. प्रसाद पाटील डीजे मध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळतो ते म्हणजे आमचे गोल्डन डीजे यांच्या माध्यमातून संपूर्ण आपण पाहायला गेलं तर सुंदर अशी आपण क्वालिटी आणि क्लॅरिटी जरूर म्हणूया. खरं तर खार सापोली गोल्डन डीजे यांचा आवाज आपण ऐकत असता आणि
ओलिया मॅचकडे पुन्हा एकदा आपण पाहतो. पहिला षटकाचा खेळ झालाय समाप्त. धाफलकावरती धाबा आपण पाहतो. 4 विकेट गमावल्यात. एकच धाव मयूरने खर्च केल्या. आदित्यला आपण पाहतो. खर तर डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, तदनंतर चेंडूला प्लेस केलं. एकच धाव मिळेल. एक आपण पाहिलं तर पहिलं षटक एकच धाव खर्च केली आणि 4 विकेट त्या पण महत्वाच्या मात्र बाद करण्यात यश मिळालं मयूर म्हात्रे या गोलंदाजाला. खरं तर रोहित म्हात्रेनं जो विश्वास दाखवला तो खरं तर सार्थ ठरला असंच मी म्हणेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण एकच धाव खर्च करताना रोहितला पाहिलं. या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक या ठिकाणी आपण हरेश गावंडचं पाहिलं. त्याचा संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आदित्य रावे एक्सप्रेस जरूर त्याला आपण म्हणूया. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा बॅटची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सर्कलमध्ये चेंडूला अडवलाय. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही आपण पाहतोय. खरं तर गोलंदाजी देखील तेवढीच चांगली, परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच लाजवाब आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आदित्यच्या माध्यमातून. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा रोहनला आपण पाहतोय. धाबा बनवाव्या लागतील. धाबा मात्र या ठिकाणी बनवत असताना आपले महत्वाचे खेळाडू बाद झालेत, परंतु रोहनवरती जिम्मेदारी असेल. मिडल ऑर्डरवरती तो आलाय, त्याला मात्र धाबा बनवाव्या लागतील. कारण तर महत्वाची मॅच आहे. आपण पाहतो यामधनं जर संघ हरला तर या स्पर्धेमधनं बाहेर होईल हे निश्चित आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता, त्याला सरळ पाठवलाय. भाऊच्या धक्क्यावर आलाय षटकार. डीजे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अशा फटक्याची नितांत गरज होती. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय DK11 अंतोरे पार्टनरशिप टीमला आणि महत्वाच्या क्षणाला मात्र धावून आला रोहन म्हात्रे. रोहन म्हात्रेच्या बॅटमधनं एक षटकार जरूर आलाय, परंतु अजूनही असे फटके मारावे लागतील. खरं तर धावांची गरज आहे आपल्या संघाला. पुन्हा एकदा आदित्यला आपण पाहतो. लोअर फुलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल होतील. धाव मात्र घेतली जाणार नाही. चांगला बॉल. तर अशा पद्धतीचे चेंडू फेकावे लागतील. शॉर्ट बीट पद्धतीचा चेंडू होता, त्याला हुक केलं, सरळ षटकार ठोकला. त्यानंतर लोअर फुलटा चेंडू फेकला, त्याच्यावरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. हवेमध्ये भरपूर काल चेंडू गाठेल का सीमारेषा? यश गाठले. हा दुसरा षटकार रोहनच्या बॅटमधनं आपण पाहतोय. डीजे गोल्डन आदित्यवरती आक्रमण मात्र या ठिकाणी चालू ठेवला. खरं तर रोहन चांगली बॅटिंग करतो. आतापर्यंत 2 षटकार त्याने लगावलेत. धाफलकावरती धाबांचा जर आपण विचार केला तर दुसरं षटक चालू असताना 15 धावा आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये आले होती फक्त 4 विकेट घेतल्या होत्या मयूर म्हात्रेनं आणि या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 14 धावा आल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. सर्कलमध्ये चेंडूला अडवला जाईल. धाव मात्र घेतली जाणार नाही. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 4 बाद 15 ही परिस्थिती आपण सध्या तरी मैदानामध्ये पाहतोय.
है सुहानी शाम को रंगीन शाम बनाने की कोशिश हो रही है। गोल्डन डीजे जिनका दबदबा हमेशा रहता है और उनके दबदबे को हमने देखा, बहुत ही सुमधुर संगीत। सुहानी शाम स्वप्निल सर, सुहानी शाम रंगीन शाम। यस, आपण पाहतो खरं तर उद्याच्या दिवसामध्ये एक मोठ्या लढती आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर आपण पाहणार आहोत सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी त्यांचे कॅप्टन प्रतिनिधित्व करताना आपल्याला लल्ला वाचकर पाहायला मिळतील। त्यांच्या अगेन्स्ट केलेले पराग 11 गोविरले त्यांचे कॅप्टन असतील ओमकार पाटील, एक इन्फॉर्म असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। तसेच दुसरी मॅच असेल जनसेवा सुनामी रायडर्स वडखल त्याच्या अगेन्स्ट केलेले आपण पाहतोय रॉकी 11 वॉरियर्स हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यांचे कॅप्टन असतील सागर मुले। फटका चांगला आहे या ठिकाणी आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग, चेंडू जाईल सीमा पार षटकार। आपण पाहतो चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। खरं तर रवी पाटील बादशाह ज्याला आपण त्याला जरूर उल्लेख केला जातो। आंबिवलीचा हा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। आज मात्र DK 11 अंतोरे पाटणेश्वर संघाचा प्रतिनिधित्व करत असताना मिडल ऑर्डरला आला होता, मात्र जिम्मेदारी आहे धावा बनवायची आणि ते या ठिकाणी सिद्ध करत असताना पहिला चेंडू या ठिकाणी खरं तर शॉट फेकला होता मयूर म्हात्रेनं आणि त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला रवी पाटीलचा। पहिले षटक फेकलं होतं आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो मयूर म्हात्रेनं षटक फेकलं होतं। एकच धाव त्याने खर्च केली होती आणि 4 विकेट मात्र त्याने तंबू परतवले होते। तोच मयूर म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती। शॉर्ट बॉल आहे, सर्कलमध्ये चेंडू फसलाय, या ठिकाणी पंजा खोललाय। या ठिकाणी आपण पाहतोय मयूरनं एक नवीन या ठिकाणी खरं तर अजून एक आपण पाहायला गेलं तर नोंद केली जाईल 5 विकेटची मयूर म्हात्रेच्या यादीवरती। डीजे आपण पाहतो मैदानामध्ये खरं तर आपण पाहिलं तर रवी पाटील बादशाहच्या बाळमधना षटकार आला होता, तदनंतर मात्र पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं। खरं तर आपण पाहायला गेलं तर मयूर म्हात्रेनं इम्प्रेस केलंय आतापर्यंत या मॅच मध्ये पंजा खोललाय त्यानं। दुसरं षटक फेकतो वैयक्तिक संघासाठी, तिसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती। अजून एक जिते गावाचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळेल मयूर म्हात्रे, चांगली गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी खरं तर पॉइंटला भेदत मात्र चेंडू सीमा पार चौकार।
थँक्यू डीजे. खरं तर नितेश पाटीलच्या बॅटमधनं आल्या चौकार आपण पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर च्या दिशेने चेंडू फेकला होता, त्याला बाहेरच्या दिशेने वळवलं. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. मयूरचं कौतुक करावं तेवढंच कमी. जेव्हा जेव्हा मोठे फटके आले तेव्हा तेव्हा त्यानं आपल्या टीमला कमबॅक करून दिलं. ही देखील महत्वाची तेवढीच बाब असेल. पुन्हा एकदा समोर फेकलाय. या ठिकाणी छत्रपतींचा छावा. या मिळतील 6 धावा. डीजे ठोक. ओरपीच चेंडू होता. खरं तर फलंदाजाला या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं आणि ते आमंत्रण मात्र स्वीकारलंय. नितेश पाटील या फलंदाजानं सरळ चेंडूला फेकून दिलं. सीमा पार षटकार आला. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. शॉर्ट बॉल होता. अतिशय वेगानं मात्र आपल्याला चेंडू जाताना पाहायला मिळाला आलाय. डॉट बॉल. खरं तर 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावरती आपण 31 धावा पाहतोय. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक होईल. तदनंतर आपण या ठिकाणी आवाज ऐकणार आहोत. आजच्या दिवसामध्ये एक बुलंद आवाज आपण ऐकलात. सर्वांना मंत्रमुक्त करून टाकले असा आवाज तुम्ही ऐकताय. आणि पुढच्या 3 षटकांकडे आपण वळणार आहोत. मानस मनोरे. थैंक यू सो मच स्वप्निल जी पवार सर. तमाम दर्शकों का, मान्यवरों का, खिलाड़ियों का स्वागत. 3 ओवर के बाद 31 रन टीम का टोटल बड़ा है स्कोर कार्ड पर. 6 ओवर का ये मैच. मजा आएगा. पहले इनिंग का आधा खेल हुआ समाप्त, आधा बचा है. मैं मानस मनोरे आप सभी के साथ जोड़ा जाऊंगा. अगली 3 ओवर इंपॉर्टेंट ओवर होने वाली है. यहाँ से पहले इनिंग का दूसरा हाफ शुरू किया जाएगा. गेंदबाजी में परिवर्तन. मेरे साथ बतौर स्कोरर दिमाग के जादूगर, जिनका दिमाग कंप्यूटर से भी तेज चलता है, हमारे संदीप जी भोईर. और साथ ही साथ हमारे दोनों अंपायर प्रवीण जी अंद्रे सर, प्रीतम जी पाटिल सर, पनवेल टेनिस क्रिकेट की टीम जो लाइव कवर कर रही है, उनका भी स्वागत. गोल्डन डीजे, जितनी तारीफ की जाए उतनी कम. गोल्डन डीजे का स्वागत. और हमारे साथ बतौर कमेंटेटर स्वप्निल जी पवार सर, इन सभी का स्वागत. अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा को ढेर सारी बधाइयाँ कि उन्होंने फिर एक बार पीपीएल को उसी दर्जे से वापस लाया. लेकिन चलेंगे मैदान के अंदर. सभी को शुभकामनाएं देने के बाद, सभी का अभिनंदन करने के बाद खेल की तरफ चलेंगे. ओवर नंबर 4. गेंदबाजी मार्ग पर करने आया है वार, जिसका नाम है कप्तान रोहित मात्रे. रोहित मात्रे आएंगे गेंदबाजी पर. राइट आर्म राउंड द विकेट. कवर के ऊपर से 2 खिलाड़ियों के बीच थी दरार. गेंद हो गई फरार. बल्लेबाज का बेड़ा पार. ये किया वार. वार हुआ असरदार. आया नंबर 4. ये अच्छा गाना, मेरा वन ऑफ द फेवरेट, जो आपने यहाँ पे बजाया. लेकिन 4 को देखा हमने. कमाल का 4. रिवर्स स्वीप किया, स्विच हिट किया. दूरी कितनी, फील्डर तक ही पहुंच पाएगी. दुर्भाग्यशाली. नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ. और ये आया विकेट.
थैंक यू सो मच डीजे ऑपरेटर। सीधी उंगली से घी निकल रहा था, उंगली को टेढ़ा किया। टेढ़े उंगली करने के बाद अपने आप कोई परेशानी में पाया, वापस गए नए बल्लेबाज। अब आएंगे ऑन द क्रीज पर न्यू बैटर केम ऑन क्रीज जिनका नाम है आदेश। आदेश आएंगे अब नए बल्लेबाज। विकेट काफी गवाई है, 1 2 3 4 5 6 विकेट यहाँ से गवाई है बल्लेबाजी करती हुई टीम डीके 11 अंतोरे पाटनेश्वर ने। रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखिए मजा तो अभी और बढ़ेगा। मजेदार ये पीपीएल। शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, बाउंसर बॉल, अंपायर वाइड बॉल का इशारा आएगा वहां पे। प्रवीण अंद्रे सर इन्होंने वाइड बॉल का इशारा दिया। देखिए यहाँ पे ऑनफील्ड अंपायर का डिसीजन आया है। ऑनफील्ड अंपायर उन्होंने बताया हमें, जरूर चलिए रोहित उन्होंने बताया नो आर्गुमेंट्स विद अंपायर, आप खेल को तुरंत शुरू कीजिए क्योंकि उनके डिसीजन का रिस्पेक्ट करना आना चाहिए। अच्छे अंपायर है, उन्होंने अंपायरिंग भी अच्छी की है। एक आध क्लोज कॉल यहाँ पे हो सकता था लेकिन जरूर हम चलेंगे मैच की तरफ। वाइड बॉल आया, वाइड के साथ टोटल में होगा इजाफा, रन संख्या बनेगी 36। दो शेर जब लड़ते हैं और दो शेर दिल टीमें लड़ती है तो मजा आता है, ये मजा भी यहां से जरूर आएगा। लेकिन एक और आउटसाइड द लेग स्टंप, डाउन द लेग, एंगल को चेंज किया यहाँ पे। एक और बार वाइड बॉल आई है। रोहित मात्रे कप्तान, आज के दिन में चमका ये खिलाड़ी। रोहित मात्रे नाम का सितारा, जीते ग्रामीण टेनिस का ये खिलाड़ी आज चमका है हर्ष 11 दुर्शेत किले मैदान पर। घुटना देख, तमाशा देख, लेकिन कनेक्शन हुआ नहीं, प्रॉपर टाइमिंग नहीं, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। कहीं पे निगाह कहीं पे निशाना, ये मिलेगा मात्र सिंगल। इक्का आया, इक्का बढ़ाएगा टोटल 38, 38 रन का टोटल आपको नजर आएगा। चौथी ओवर प्रोग्रेस पर है। रोहित मात्रे अपनी टीम की ओर से चौथी नीजी पहली ओवर को लेकर आएंगे। 2 ओवर किए मयूर मात्रे ने, 2 ओवर में मयूर मात्रे ने टोटल रन दिए 17, विकेट चटकाई 4, 5 विकेट, माफ कीजिए 5 विकेट मयूर मात्रे। मयूर मात्रे अकेले के नाम, लेकिन ये देखिए डाउन द ग्राउंड, बॉल इज गोज आउट ऑफ द ग्राउंड। 1 बाउंस का मस्तक पे दस्तक, ये आया 4। थैंक यू डीसी ऑपरेटर। कमाल का 4 देखा, साइड स्क्रीन बाउंड्री के बाहर 4 आया। इसे कहते हैं बल्लेबाज का कारनामा, गेंदबाज का पंचनामा। ये कहते हैं 4 को देखा, रोहित मात्रे की गेंदबाजी पर प्रहार किया गया। बल्लेबाज ने कम दमखम दिखाया, ताकत दिखाई, बताया पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, पिक्चर आएगी अभी, सुपर हिट होगी पिक्चर। अगर आती है तो मजा आएगा, मजा बढ़ाइए। यहाँ पे तमाम दर्शक मजा देखने के लिए आए हैं। ये खेलना चाहते थे लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक। रोहित मात्रे ने भी ईट का जवाब दिया पत्थर के साथ, बताया अली रे अली, आता माझी भारी आली। चौवे के बाद निकाली डॉट। डॉट डिलीवरी हमेशा हॉट डिलीवरी होती है। डॉट डिलीवरी खामोश चुप करने वाली डिलीवरी होती है, जो डाली रोहित मात्रे ने। गति परिवर्तन, ये देखिए अपील जोरदार, अंपायर की उंगली उठी, बल्लेबाज की गाड़ी छूट गई। रोहित मात्रे का वार हुआ साबित असरदार, ये दिया झटका। यहां से तमाम दर्शक
विकेट वाला ओवर था। ऐसा लगा था शायद DK11 अंतोरे पाटनेश्वर कमबैक नहीं कर पाएगी, लेकिन उसके बाद कमबैक किया। 14 रन आए दूसरी ओवर में। तीसरी ओवर में मयूर मात्रे आए, 16 रन खर्च किए अपनी गेंदबाजी में, एक विकेट चटकाया। चौथे ओवर में आए रोहित मात्रे, 11 रन दिए, 2 विकेट, और ये 5वां ओवर। पहली गेंद ऑफ साइड पर खेला, खूबसूरत ये स्ट्रोक ऑफ ड्राइव कर दिया, इस गेंद को टहलाया सहलाया, ताकत ज्यादा इस्तेमाल नहीं की, मेरिट के हिसाब से खेला। जिस दिशा में गेंद आई उसी दिशा में गेंद को मारा। एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर ये सिंगल आया, सिंगल आया, टोटल बढ़ेगा। कल के दिन में बहुत सारे अच्छे अच्छे मुकाबले हमें देखने को मिलेंगे। कल के दिन में बहुत सारे बढ़िया बढ़िया मैचेस, कई कप्तान खेलेंगे, कई टीमें लड़ेंगे। कल के दिन में पेड़ प्रीमियर लीग में कल भी खेल का धुआं और यहाँ पे उड़ने वाला है। सात्विक स्वरूप 11 रामवाड़ी कल खेलेगी, पराग 11 गोविरले के सामने, लेकिन ये सुपला शॉट मारना चाहते थे, अपने ही जाल में फंस गए। मारना चाहते थे सुपला, लेकिन कुछ नहीं मिला, मिली है विकेट। विकेट को गवाया। यहां से देखिए 8 झटके लग चुके हैं DK11 अंतोरे पाटनेश्वर के खिलाड़ियों को। उनकी टीम को लगे 8 झटके, 8 टेक्के उनके पवेलियन में वापस लौट चुके हैं। विकेट के बाद विकेट आए, आदित्य पाटिल ने भी अपने दमखम को दिखाया, गेंदबाजी के हुनर को, अपने अच्छे प्रदर्शन को दिखाया। ये देखिए एक और कैच का मौका, कैचिंग प्रैक्टिस मानो करा रहे हो, ऐसे अंदाज से यहाँ पे चकमा दिएंगे गेंदबाज, बल्लेबाज का जाएगा विकेट। आसान सा कैच, द कैच इज यहाँ पे गेंदबाजी का तोप खाना, गेंदबाजी की अच्छी बॉलिंग यूनिट, गेंदबाजी का तोप खाना है यहाँ पे हर्ष 11 दुर्शेद के पास। उसका नजराना आप अपनी आंखों से देखेंगे। एक से बढ़कर एक गेंदबाज, एक से बढ़कर एक वार, एक से बढ़कर एक किए जा रहे हैं शिकार। छक्का नंबर 9 विकेट गए, 9 विकेट बैक टू डग आउट। दिस इज द लास्ट विकेट, लास्ट मैन स्टैंडिंग ऑन क्रीज, जो आपको नजर आएंगे ये दोनों खिलाड़ी। लास्ट विकेट बचा है, समय ज्यादा नहीं लेना है, चलिए तुरंत। लास्ट विकेट यहां से बचा है। न्यू बैटर आपको जरूर मैदान के अंदर देखने को मिलेंगे। हल्के हाथों से खेलना चाहते थे, शॉट थर्ड मैन पर, ये आया मात्र सिंगल रन, इक्के के अलावा कुछ नहीं मिलेगा। ड्रोन को देखिए आप, टेक्नोलॉजी, डॉट बॉल यहां से जरूर आई है। यहां से डॉट गेंद आपको जरूर देखने को मिलेगी। अच्छी गेंदबाजी जर्सी नंबर 18, ये भी यॉर्कर थी, वाइड यॉर्कर, हल्के हाथों से खेला, 2 खिलाड़ियों के बीच से गेंद को निकाला था। फील्डर वहां से मौजूद है, गेंद को रोकेंगे, फील्ड करेंगे। तब तक यहां से अब एक रन आपको देखने को मिलेगी, सिंगल, और अब टोटल बढ़ेगा 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। ड्रोन को देखा, टेक्नोलॉजी कितनी आगे बढ़ चुकी है। हमारे इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक
लल्लाजी वास्कर, इनके जो भाऊजी है सम्मानीय अल्पेश जी मोकल साहब, इनका यहाँ पे आगमन हो चुका है। गुजारिश होगी आइए मंच के ऊपर तशरीफ रखिए। यहाँ पे वो आ चुके हैं, उनका स्वागत अल्पेश जी मोकल साहब, आपका दिल खोल के स्वागत। पीपीएल यानी पेन प्रीमियर लीग में मैदान के अंदर चलेंगे। मयूर यहाँ पे आदित्य पाटिल अच्छा काम कर रहे हैं अपनी टीम के लिए बतौर गेंदबाज। हल्के हाथों से सम्मान दिया, रन आउट किया मौका, अंपायर की उंगली उठी, ये बल्लेबाज हुए रन आउट और इसी के साथ DK11 अंतोरे पाटनेश्वर हुई टीम ऑल आउट। 5 ओवर में ऑल आउट हुए, यानी 1 ओवर बाकी था। देखिए नहीं मिलेगा, ऑल आउट यहां पे होंगे अंतोरे पाटनेश्वर। तर या ठिकाणी लल्लाजी वास्कर यांचे भाऊजी सन्माननीय अल्पेशजी मोगल साहेब यांचं भव्य आगमन या ठिकाणी आलेलं आहे। त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे। वाढदिवसाच्या आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देऊया। कॅमेरामॅनला विनंती आहे आपण फोकस या ठिकाणी करायचं आहे। अल्पेशजी मोगल साहेब यांचा केक या ठिकाणी कट केला जाणार आहे। लल्लाजी वास्कर यांचे ती भाऊजी या ठिकाणी आहेत। तर चलिए जरूर आपण या ठिकाणी मॅचकडे बोलणार आहोत। खरं तर पहिला सत्र आपण पाहिला तर DK11 अंतोरे पाटणेश्वर संघ खरं तर ऑल आउट झाला। हे देखील खराब बाब आपल्याला पाहायला मिळेल। 45 धावा या ठिकाणी करायचे आहेत। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय।
मानस मनोरेचा आवाज उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला या मैदानावरती ऐकायला मिळेल। खरं तर एक हिंदी भाषेमधला एक बुलंद आवाज, खरं तर तब्बल 11 वर्षाचा असताना मात्र या ठिकाणी मानस ने सुरुवात केली होती आणि तब्बल आता 19 वर्ष त्याला चालू आहे। तब्बल त्याने 8 वर्ष समालोचक मध्ये या ठिकाणी घालवलेत आणि त्याचा आवाज मात्र आपल्याला ऐकायला मिळतोय। पेन वासियांना सर्व हा आवाज मंत्रमुक्त करून टाकलाय। 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे। पुन्हा एकदा आपण बोलतो मॅच कडे, चला मॅच लगेच होईल स्टार्ट। 45 धावांचं आव्हान असणार आहे। उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्या स्पर्धेच्या मुख्य आयोजक लालादादा वास्कर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळ्यात वजनदार संघ त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर अतिशय दर्जेदार मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पहिलीच मॅच आपण पाहणार आहोत, एक रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये। आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक मी पुन्हा एकदा सांगतोय लालादादा वास्कर यांचा संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। 45 धावांचा टार्गेट आहे। खरं तर 5 षटकांमध्ये ऑल आउट झाला DK11 अंतोरे पाटणेश्वर संघ आणि आता मात्र 45 धावांचं आव्हान आहे। खरं तर मगाशीच मी उल्लेख केला होता, प्रसाद पाटीलने केलेली चुकी मात्र आता कुठेतरी खंतत असेल मनामध्ये। खरं जेव्हा टीमला गरज असताना मात्र त्यांनी विकेट घालवली होती पहिल्या षटकामध्ये। बाहेरच्या दिशेने चेंडूला टाकण्यात यश मिळालं जरूर आपण पाहतोय, परंतु पंचांचा इशारा आलाय। खरं तर आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसाचा जर आपण विचार केला तर अतिशय उत्कृष्ट दर्जाची पंचांची भूमिका प्रीतमजी पाटील सर असतील, आमचे प्रवीणजी आंद्रे सर असतील यांच्या माध्यमातून संपूर्ण हे सामने अतिशय सुंदर अशा पद्धतीने पंचांची कामगिरी पार पाडले। पुन्हा एकदा रोहन सज्ज झाला, बाहेरच्या दिशेने चेंडू वल्लाय आपण पाहतो लगातारचा हा दुसरा वाईट, आधीच दुष्काळ त्याच्या 13वा महिना आपण म्हणूया, आधीच 45 धावांचा टार्गेट आहे आणि आता मात्र 0 बॉल 2 धावा खर्च केल्यात रोहननं। हे देखील कुठेतरी आपण पाहतो चुकीची लाईन रोहनला मिळाले। या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो, फलंदाज चकलाय हुकलाय आलाय डॉट बॉल आपण पाहतो। लगातारचे 2 चेंडू वाईट, तदनंतर चेंडूला आतमध्ये घेतलं आणि चेंडू वरती खरं तर दृष्टी जमवता आली नाही, फलंदाजाला डॉट बॉल पाहायला मिळेल। रोहननं कमबॅक केलंय, खरं तर या ठिकाणी कमबॅक करणं देखील गरजेचं आहे। टीमला 45 धावांचं आव्हान आहे, एक माफक आव्हान आपण म्हणूया। या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरनं अफलातून स्ट्रोक, लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला, चेंडू सीमा पार चौकार। तो स्वीकार म्हात्रेच्या भाड मधना चौकार आला, पण पाहतो एक चेंडू डॉट झाला होता, त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा खरं तर बॉडीला झुकवत फलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर करतोय स्वीकार, परंतु चेंडू खूपच बाहेर गेला होता आणि पंचांचा इशारा आला, इट्स अ व्हाईट बॉल। या षटकातले 3 वाईट चेंडू आपण पाहिलेत। खरं तर रोहनचं मात्र आज गोलंदाजी मात्र इम्प्रेस ठरलेले आहे। करता आपण पाहतो लगातारचे खराब चेंडू हाताळले जात आहेत, त्याच्या माध्यमातून संघ मालकाने विश्वास दाखवला मित्र म्हणेन प्रसाद पाटीलनं, तो सार्थ करावा लागेल। आतापर्यंत धाबा आपण जर विचार केला तर 7 धावा खर्च केल्यात, त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या 3 धावा अर्थातच व्हाईटच्या 3 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात। पुन्हा एकदा रोहन सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती, चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, थोडंसं फंबल, एक धाव घेतली जाईल का, थ्रो खराब पाहायला मिळाला, एक धाव सहजरित्या घेतली गेली। आपण पाहतो सहजरित्या हातामध्ये चेंडू द्यायला पाहिजे होता, परंतु थ्रो खराब पाहायला मिळाला। तद्वर मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना छोर मात्र बदललेत आणि एक धाव मिळेल धाव फलकावरती आपण पाहतो। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्क वरती रोहन आणि स्ट्राइक वरती असेल संघाचा तारणहार कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल रोहित म्हात्रे। पेन तालुक्यातील उगवता सितारा, आपण जिते गावचा सुपुत्र, स्टारकास्ट मध्ये त्याची यादी आपण जरूर करणार आहोत। पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता,
कहीं पे निगाह कहीं पे निशाणा फुटवर्क नव्हतं फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर चेंडू निघून गेला तदनंतर या ठिकाणी बॅटचा फेस खोलला होता रोहितनं. आलाय डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाल. हे डॉट बॉल फेकणं गरजेचं असेल कारण तर आपण पाहायला गेला तर टोटल खूप कमी आहे त्या अनुषंगानं मात्र या ठिकाणी गोलंदाजी कराव्या लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला असं वाटलं होतं की यष्ट उडवल्या जातील परंतु थोडासा चेंडू बाहेर होता त्यामुळे या ठिकाणी रोहितला मात्र अक्षरशः जागेवरती थांबवण्याचा प्रयत्न रोहनच्या माध्यमातून केला गेला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. खरं तर एक्स्ट्राच्या 3 धावा वगळल्या तर आतापर्यंत रोहननं मात्र थांबवलंय फलंदाजांना. समोर टाकला ओरपीच आहे क्षेत्ररक्षक आहेत रवी चेंडू खाली येतील. एक मोठी विकेट रोहितला परतावा लागेल. अति घाई संकटात नाही फलंदाज बाद डीज आहे. नक्कीच जोरदार हिट करण्याचा प्रयत्न फटका फसला आणि विकेट मात्र तंबूच्या असल्याला पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एक विकेट तंबूमध्ये परतले. 45 धावांचं आव्हान आहे परंतु जर या ठिकाणी तुम्ही जर आव्हान लेझी घेतलं तर तुम्हाला देखील संघर्ष करावा लागेल. खरं तर संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय थोडीशी हवा देखील थांबली गेले. धावा मात्र या ठिकाणी बनत नाही. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर ऑल आउट झाला DK 11 अंतोरे पाटणेश्वर संघ आणि 45 धावाचं टार्गेट असताना मात्र आपण पाहिलं रोहननं पहिलं षटक फेकलं. त्याने धावा खर्च केल्या. या षटकामध्ये फक्त 8 आणि एक महत्वाची विकेट रोहितला मात्र परतवलंय तंबूच्या असल्याला. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तेज तर्रार आपल्याला पाहायला मिळेल प्रसाद पाटील. खरं तर प्रसाद पाटील हा एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतोय. 30 चेंडू 37 धावीची अद्यापी गरज असेल या मॅच मध्ये आपण पाहतोय. 8 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज सज्ज झाला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रसादला. मॅच पुन्हा एकदा होईल स्टार्ट. स्वीकार मात्रेचा फटका फसलाय. या ठिकाणी पकडली जाईल का झेल? यस पकडले. अजून एक विकेट तंबूच्या असलेला मॅच मध्ये ट्विस्ट अजूनही बाकी असेल. डीजे आपण पाहतोय. खरं तर सुंदर अशी स्पर्धा पेन तालुका प्रीमियर लीग 2024 एक दिमागदार आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. स्वीकारला देखील तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज इंडियाट नंबर 4 चा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मयूर म्हात्रेला आपण पाहतोय. मयूर म्हात्रेला आपण पाहतोय. खरं तर स्वीकारला मात्र तंबूचा रस्ता दाखवला प्रसाद पाटीलनं. पुन्हा एकदा मॅच स्टार्ट. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन फक्त टपली देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. डायरेक्ट हिट अपील केली गेली परंतु पंचांचा इशारा येणं बाकी. या ठिकाणी तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी मैदानामध्ये झाले. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला लल्ला वास्कर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील.
तर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो अजूनही डिसिजन पेंडिंग असेल. तर फलंदाज सुरक्षित असेल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाव मात्र मिळणार नाही या चेंडूवरती आपण पाहतोय. अशाच पद्धतीचा दबाव मात्र या ठिकाणी प्रेशर टाकावा लागेल हर्षल 11 दुर्शेत या संघावरती. कारण तर कमी धावाचा टोटल आहे. खरं तर धावा मात्र या ठिकाणी पाहिजे तशा बनल्या नाही, परंतु गोलंदाजी करत असताना मात्र प्रसादला चांगली कामगिरी करावी लागेल. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका फसला आपण पाहतोय. या ठिकाणी अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी प्रसादच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, अचूक टप्पा, लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय प्रसाद हा गोलंदाज. मयूरला थांबवलंय आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. या ठिकाणी पायावरती टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एकदा घेतली गेली, दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होईल का? या ठिकाणी रनआउटची नामी संधी असेल, परंतु सुरक्षित पोहोचला मयूर. 2 धावा सहजरित्या पूर्ण. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 धावेने धावफलक 10 वरती जाऊन पोहोचला. खरं तर जेव्हा कमी टोटल असतं तेव्हा तुम्हाला या धावा वाचवण्याचं खूप गरजेचं असतं, परंतु जेव्हा तुम्ही लेझी क्रिकेट खेळता तेव्हा कधीतरी तुमचं आव्हान हे संपुष्टात येत असतं. हे जरूर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर उल्लेख करूया. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल प्रसाद आणि स्ट्राईकवरती असेल मयूर म्हात्रे हा फलंदाज. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑनसेटमध्ये ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. येथील धाव तत्वर मात्र दुसरे घेण्याचा प्रयत्न. यस, कंप्लीट झालाय का नाही ते चेक केलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. यस, थर्ड अंपायर कडे डिसिजन या पेंडिंग असेल आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. अजून एक विकेट तंबूच्या असलेल्या रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतो. फलंदाज झाला बाद रनआउटच्या स्वरूपात. मॅच मध्ये ट्विस्ट येईल ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय. खर तर 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात हर्ष 11 दुर्शेत या संघानं. 10 धावा धावफलकावरती. चला, फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. लेकिन कल के दिन में बिग फाइट स्वप्निल जी पवार, कल के दिन में बहुत सारे मुकाबले हमारे सामने आएंगे. यहाँ पे हमारी चीते के इलू भाई, देखिए इलू भाई मैच को देख रही है. उन्हें पता है कि कल मैं आऊँगा तो मैं छाऊँगा, कल मैं करूँगा शिकार, अच्छे अच्छे गेंदबाजों को धूल चढ़ाऊँगा. इलू भाई कल लल्ला जी वास्कर इनकी टीम में होंगे. कल बहुत बड़ी बड़ी टूर्नामेंट्स होंगी और मुकाबले शानदार होने वाले हैं. कल के दिन में भी रोमांच बढ़ेगा पीपीएल का. यस, आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. खरं तर सात्विक स्वरूप 11 रामवाडी त्यांच्या अगेन्स्ट खेळेल पराग 11 कोविर्ले. ही पहिली मॅच असेल. एका बाजूने असतील या ठिकाणी कॅप्टन लल्ला वास्कर, तर दुसऱ्या बाजूने असतील ओमकार पाटील मान फ्रॉम रावे. तर दुसरी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल जनसेवा सुनामी रायडर्स वडखल वर्सेस विरुद्ध त्यांच्या रॉकी 11 वॉरियर्स. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर एका बाजूने असतील अमित पाटील, तर दुसऱ्या बाजूने असेल सागर मुले.
वळूया मॅचकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय. खरं तर 45 धावांचं टार्गेट होतं जे चेस करत असताना मात्र कुठेतरी हर्ष 11 दुर्शेत संघाला संघर्ष करावा लागला. खरं तर अजून आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. नेट नंबर 5 चा हा फलंदाज आदित्य पाटीलला आपण पाहतो. आदित्य पाटील आणि नक्कीच जिम्मेदारी असेल या ठिकाणी आपण पाहतो दीपेश वरती. चांगली फलंदाजी करावी लागेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतो. 24 चेंडू आणि 33 धावेची गरज. अद्याप या मॅच मध्ये कुणीही जिंकलेलं नाही, कुणी हारलेलं नाही. मॅच मात्र बॅलन्स असेल या ठिकाणी आपण पाहतो. 24 चेंडू 33 धावेची गरज. कुठला संघ जिंकेल येणाऱ्या वेळामध्ये जरूर आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. स्पीडअप करायचं चला लगेच. प्रसाद आपल्याला विनंती असेल मॅच स्टार्ट करा. 24 चेंडू 33 धावेची गरज आपण पाहतोय. खरं तर प्रसाद पाटीलचा मी नक्कीच उल्लेख करीन. अतिशय शांत पद्धतीनं क्रिकेट खेळणं, अतिशय शांत पद्धतीचा क्रिकेटर प्रसादला देखील मी म्हणेन. जेव्हा जेव्हा खेळत असतो तेव्हा तेव्हा प्रत्येक पंचांचा सन्मान करणं आणि खरं तर जेव्हा जेव्हा त्यांना अनाऊन्स केलं तेव्हा तेव्हा ते लगेच टॉससाठी देखील उपस्थित होत असतात. खरं तर असे खेळाडू खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. तसंच उल्लेख करेन मी सुशांत मोगल गोट्याचा देखील. तो देखील शांत पद्धतीचं क्रिकेट खेळणं जाणत असतो आपण पाहतोय. चांगला चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं खाली राहायला चेंडू. त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर रोहन आलाय संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी. रोहनला चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये आपण पाहतोय. अजूनही या ठिकाणी चेंडू बाकी असतील. 23 आणि 33 धावेची गरज. 23 चेंडू 33 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी अजून एक फटका फसला. सुवर्ण संधी असेल आणि झेल मात्र सोडले. कुणाची तर झेल सोडले आदित्य पाटीलची. कॉल चांगलं या ठिकाणी नव्हतं, कॉलिंग नव्हतं या ठिकाणी. रनअप मध्ये रनआउट झाला असता फलंदाज दीपेश, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र सुरक्षित पोहोचला स्क्रीन मध्ये आपण पाहतो. आणि लोण्याचा गोळा मात्र हातात सोडला आपण पाहतो. यस थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल. थ्रोच ऑब्जेक्शन जरूर या ठिकाणी घेतलं गेला. आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक ललादादा वास्कर यांच्या माध्यमातून संपूर्ण हे चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी असेल. बोलूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. खरं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहन म्हात्रेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. खरं तर या ठिकाणी सुवर्ण संधी आली होती परंतु शेवटच्या खरं तर मुवमेंटला मात्र चेंडूला जमिनीला या ठिकाणी दान झालाय. खरं तर एक मोठी विकेट अजून जर आली असती ना तर मॅच अजूनही आपल्याला चांगली पाहायला मिळाली असती. एका बाजूने आपण पाहतो DK 11 अंतोरे पाटणेश्वर, तर दुसऱ्या बाजूने असेल हर्ष 11 दुर्शेत. डायरेक्ट हिट या ठिकाणी करणार नाही. करत माहिती आहे धावा आधीच कमी आहेत, धावा एक्स्ट्राच्या या ठिकाणी जायला नाही पाहिजे अशा अनुषंगाने गोलंदाजी मात्र रोहन करतोय.
कमी धावांचा टोटल होतं, परंतु जेव्हा कमी धावांचा टोटल असतो ना तेव्हा मॅच रोमांचक स्थितीमध्ये येत असतात आणि तसेच मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी अगला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आपण पाहतोय डॉट बॉल, प्रेशर पाहायला मिळतो फलंदाज दीपेश वरती. खरं तर फटक्यावरती या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर कुठल्याही पद्धतीचे मुवमेंट पाहायला मिळालं नाही, फक्त टच करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा चेंज झाला. 20 चेंडू आणि 32 धावीची गरज. 20 चेंडू 32 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. पुन्हा एकदा चांगला बॉल, यस पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला. डॉट बॉल. अजूनही मॅच रंगतता वाढेल या मॅच मध्ये. खरं तर गोलंदाजी अफलातून होते रोहनची. मगाशी देखील पहिलं षटक त्याने 3 एक्स्ट्राच्या धावा जर वगळल्या तर चांगलं षटक फेकलं होतं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला रोहन. या ठिकाणी फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. चेंडू या ठिकाणी सरळ सीमा पार षटकार. खर तर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र 18 चेंडू आणि गरज असेल 26 धावेची. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. खरं तर ऑफिशियल ड्रिंक ब्रेक या ठिकाणी होईल. तदनंतर हिंदी भाषेतील एक बुलंद आवाज आज आपण संपूर्ण या दिवसामध्ये पाहिलं. खरं तर आता मात्र शेवटचे 3 षटक या ठिकाणी बाकी असतील आणि आपल्याला आवाज ऐकायला मिळेल मानस मनोरे. थैंक यू सो मच स्वप्निल जी पवार. मैदान के अंदर 18 में चाहिए 26. हर्ष 11 दुर्शेत लड़ रही है. डीके 11 अंतोरे पाटनेश्वर के सामने. मुकाबला रोमांचक होगा. पूरे दिन वॉलंटियर की भूमिका जिन्होंने निभाई है, स्वयं आवास्कर, इनकी तारीफ करनी चाहिए. बहुत ही अच्छा काम उन्होंने किया है. आज के दिन में सभी को पानी उन्होंने पहुंचाया. जल ही जीवन ऐसा कहा जाता है और स्वयं आवास्कर, इनकी मैं तारीफ करूंगा. काफ़ी अच्छा काम आपने किया है. आज बहुत सपोर्ट आपने किया, इसलिए आपका भी मैं शुक्रिया अदा ज़रूर करूंगा. लेकिन चलेंगे मैदान के अंदर. तमाम दर्शकों की निगाहें सीधा मैदान के बीचों बीच लेके जाऊंगा. तमाम दर्शकों का फिर एक बार स्वागत. मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी के साथ जोड़ा जाऊंगा. पीडीसी लाइव जो इस टूर्नामेंट को लाइव कवर कर रही है. 18 गेंदे 26 की ज़रूरत. हमारे साथ संदीप जी बोईर, इनका भी हम स्वागत करेंगे बतौर स्कोरर, बतौर कमेंटेटर स्वप्निल जी पवार. इनकी आवाज़ को आपने सुना. प्रसाद बाड़ेल, कलवे एक्सप्रेस के नाम से जाना जाने वाला खिलाड़ी. अंपायर का वाइट बॉल का इशारा आएगा. बाएं हाथ के गेंदबाजी का जादूगर जिसे कहा जाता है वो प्रसाद पाटिल, कप्तान डीके 11 अंतोरे पाटनेश्वर का. गेंदबाजी मार के ऊपर नजर आएगा. वाइड गेंद उन्होंने फेंकी. शुरुआत की है अपने ओवर नंबर 4 की. ये देखिए फिर से एक बार झोपला शॉट मारने की कोशिश. ये गेंद गई बैकवर्ड रीजन. ये देखिए रन, कमाल की रनिंग कह सकते हैं. यहाँ पे 2 रन पूरे किए जाएंगे. नाइस रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन रोका
यहाँ पे बबलू दादा इनकी तारीफ करनी पड़ेगी, काफी अच्छी फील्डिंग, डीप में उन्होंने गेंद को रोका, रन बचवाई। एक एक रन की कीमत सोने के भाव के बराबर इस मुकाबले में होने वाली है। आत्मसम्मान की लड़ाई, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो जाएगा घर। ये मुकाबला उतना इंपॉर्टेंट है, डू और डाई, करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं, अभी मारो बाजी वरना कुछ नहीं हो सकता। 17 गेंदें बची है, रन बनानी है अब 23 रन। अपील जोरदार है लेकिन यहाँ से डॉट बॉल का नजराना जरूर आएगा। कनेक्शन हुआ नहीं है, यहाँ पे संपर्क नहीं हुआ, तालमेल भी नहीं हुआ। डॉट गेंदे आई, क्यों मुझे कप्तान बनाया गया, क्यों मुझे पिछले मैच में मैन ऑफ द मैच मिला, क्यों मुझे कड़वा एक्सप्रेस कहा जाता है, ये बताया। ये देखिए पैडल स्वीप कर दिया, लोवर फुल टॉस की गेंद को लॉन्ग लेग बाउंड्री पर खेला। एलिवेशन नहीं था, प्रॉपर कनेक्शन नहीं था, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। कोशिशें लाख की जाएंगी, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसले बुलंद तो ऊंची उड़ान होती है। किसकी उड़ान ऊंची होंगी, किसके हौसले बुलंद होंगे इस मैच में। 15 गेंदें यहाँ से बची है, 22 रनों की अब यहाँ से जीत के लिए होने वाली है जरूरत। 15 गेंदे 22 की जरूरत। एक आध दो बड़े शॉट इस ओवर में अब आनी चाहिए ताकि मुकाबले का रोमांच बढ़े, लेकिन प्रसाद पाटिल मारने देंगे क्या? गेंदबाजी के जादूगर, पेन टेनिस क्रिकेट में वन ऑफ द बेस्ट बॉलर में से एक ये खिलाड़ी। रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, दुधाली तलवार, सीधी उंगली से घी नहीं आया, उंगली को टेढ़ा किया, टेढ़ी उंगली से भी घी नहीं आया, तो संदीप जी वही करे तो क्या करे? सबसे बड़ा सवाल, गदर का सनी देवल 2.5 किलो का हाथ, ये दिखाना पड़ेगा। अब 2.5 किलो का नहीं, ये 5 किलो का हाथ दिखाना पड़ेगा तो मजा आएगा। ये देखिए बैकवर्ड रीजन में कैच का मौका, यहां से जरूर लपका जाएगा इस कैच को, बल्लेबाज को दिखाया जाएगा। यहां से रास्ता पवेलियन का, ये चल पड़े हैं, ये आया जोर का झटका, जोर से लगा। उड़ल 23 रन है स्कोर कार्ड पर, 23 रन टीम का टोटल आपको स्कोर कार्ड पर नजर आएगा। 13 गेंदें बची है, 22 रनों की जीत के लिए जरूरत। 13 गेंदें 22 रन, ये डिलीवरी बहुत कीमती होने वाली है। हाँ देखिए जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम, पर कौन बनेगा सिंघम, कौन दिखाएगा दम, कौन दिखाएगा पावर, बनेगा विजेता। लड़ाई आत्मसम्मान की। सुमित 11 डोलवी क्वालिफाई हो चुकी है। आज के दिन में 2 में से 2 मुकाबले जीते सुमित 11 डोलवी ने हरीश गावंड की कप्तानी में खेलते हुए, और उनकी टीम पहुंची क्वालिफायर में, लेकिन यहां से जो जीता वही जाएगा आगे। एक तरफ है डीके 11 अंतोरे पाटनेश्वर, उनके सामने हर्ष 11 दुर्शेट। जीत की नौका किसके किनारे लगेगी, किसका होगा बेड़ा पार, किसका वार साबित होगा असरदार। ये देखिए सामने खेला डाउन द ग्राउंड, ये शॉट कमाल का, खूबसूरती भरा, बल्लेबाज ने किया कमाल, अपनी टीम को किया माला माल, ये आया 4। बारह गेंदें बची है, 18 रनों की जरूरत अब आएगी। 12 गेंदें 18 रनों की जीत के लिए यहां से जरूरत आपको मैदान के अंदर अब यहां से जरूर होने वाली है।
कौन मारेगा बाजी? जो गुजर चुका है उसके पीछे दौड़ोगे तो परेशानियां बढ़ेंगी, लेकिन जो करना है उसके ऊपर फोकस करोगे तो काम आसान होगा। देखिए, जो हुआ उसके बारे में सोचना नहीं है, जो करना है उसके बारे में सोचना है। मुसीबतों से जो लड़ता है वही आगे बढ़ता है। आगे बढ़ने की चाहत आप में है, मुसीबतों से लड़ा, ऐसा कहा जाता है। कौन दिखाएगा हिम्मत, कौन बनेगा खतरों का खिलाड़ी? इस मैच में 12 में बनाने 18, 12 गेंदे 18 रन। ओहो, ये देखिए दांडी 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 गोल, पत्ते को किया गोल। गेंदबाज आदेश बने पावरफुल, बल्लेबाज की दांडी गोल। थैंक यू डीसी ऑपरेटर। थैंक यू डीसी ऑपरेटर। यहाँ पे बल्लेबाज को अब गिरना नहीं है, विकेटों की बढ़चढ़ भले ही हो रही हो, लेकिन आपके ऊपर का विश्वास आपको हमेशा दिखाना है, क्योंकि डरोगे तो लोग और भी डराएंगे, हिम्मत करोगे तो बड़े बड़े भी सर झुकाएंगे। ऐसा कहा जाता है, डरना नहीं है, हिम्मत करना है, खेल आपको अच्छा करना है। छोटे खिलाड़ी अब आएंगे, कद छोड़ा है लेकिन कद पे ना जाइए। इंसान का होलिया देखकर उसकी ताकत का अंदाजा नहीं लगाते। ये हवा में गेंद है, बैक टू बॉलर, कॉटन बोल्ट का मौका। यस, एक और बार लपका जाएगा, झटके पे झटके, विकेट पे विकेट। ये देखिए, आउटसाइड द ऑफ स्टंप, यॉर्कर, रन आउट का मौका। ये भी हुई है डायरेक्ट हिट, पर सेव सेव होंगे वहां पे। बल्लेबाज चिकी सिंगल चुराया, आंखों के नीचे से काजल चुराया, फील्डर के हाथ से सिंगल चुराया। चिकी सिंगल, इसे कहते हैं चालाक सिंगल, इसे कहते हैं शातिर रनिंग। यहाँ पे हुई है, सिंगल रन आया। अंपायर, ऑफिशियल अंपायर यहाँ पे प्रीतम जी पाटिल सर, अब आइए जरा। प्रीतम जी पाटिल जल्दी आइए थोड़ा प्लीज।
तो देखिए यहाँ पे ऑन फील्ड अंपायर को एक सूचना जरूर मैं देना चाहूंगा, अगर आपको लगता है कोई गेंदबाज थ्रो गेंदबाजी कर रहा है तो आप नो दे सकते, इसकी इजाज़त आपको दी जाएगी, क्योंकि ऑर्गेनाइजिंग कमेटी ने यह बताया आपको पूरी इजाज़त है। अगर आपको लगता है तो आप पूरा डिसीजन दे सकते हैं, आपको पूरी इजाज़त वो दी जाएगी। नौ गेंदें बची है 17 रनों की, यहां से अब जरूरत होगी इस मैच में। 9 गेंदें 17 रन, बल्ले को घुमाया, कनेक्शन नहीं, मिड विकेट बाउंड्री पर एक आया, दूसरे की कोशिश, लेकिन इक्के से करनी पड़ेगी संतुष्टि। एक एक रन कीमती बहुत है, बेशकीमती है, सोने के भाव के बराबर इन रनों का भाव चल रहा है फिलहाल मैदान के अंदर। 8 गेंदें 16 रनों की अब जरूरत, हर गेंद के पीछे 2 रन आने जरूरी है। ये देखिए बाहर की गेंद को खींचा ऑन साइड पर, लेकिन कैच को पकड़ा, लेकिन चले गए बाउंड्री के बाहर। हे राम, हे कृष्णा जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ, ये तो गए। देखिए कैच अच्छा लपका था, लेकिन बाहर गए, खुद चले गए, गेंद को भी लेके गए, इसी वजह से वो छक्का आया। नसीब का पत्ता हर्ष 11 दुर्शेद के पास है। नसीब का पत्ता आपके साथ नहीं होता तो आपके कर्म भी आपको कुछ हासिल करके नहीं देते। अच्छी अच्छी बाजी को पलटने वाला नसीब का पत्ता होता है। फिर एक बार ऑन साइड पर खेला, ये भी उसी दिशा में गई है, एक आया, चीते की रफ्तार, क्या कमाल की रनिंग, क्लास रनिंग, ब्यूटीफुल रनिंग। ये देखिए क्रैकिंग रनिंग, रोमांचक रनिंग, चीता जैसे जंगल में दौड़ता है ये दोनों खिलाड़ी वैसे ही दौड़े, दुक्की को गया पूरा। अब रन बढ़ेंगे स्कोर कार्ड पर। 6 गेंदे 8 रनों की जरूरत है, पीछा करना था 45 रनों का, रन बने हैं 37 और आने वाली 6 बनाने हैं 8। कौन बनाएगा 8, किसकी लगेगी वाट, ये भी देखने लायक बात होने वाली है। इंटरेस्टिंग मैच, जो जीता वो सिकंदर। दिस इज डू और डाई सिचुएशन, करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं। अभी झुकोगे तो झुकाए जाओगे, आगे बढ़ोगे तो जीत की मंजिल को पाओगे। क्या होगा 6 में 8, टीम मीटिंग अब ली जाएगी। दोनों टीमों की तारीख गर्दिश में दबाव दोनों तरफ है, दबाव का पलटा दोनों तरफ। गेंदबाज अंडर प्रेशर, बॉलर अंडर प्रेशर, बैटर इज ऑल्सो इन अंडर प्रेशर। लेकिन कौन बनाएगा, दबाव में कौन बिखरेगा, दबाव में कौन निखरेगा, ये भी देखने लायक बात। चलिए समय नहीं ज्यादा लेना, स्पीड अप स्पीड अप कीजिए। 6 गेंदे 8 रनों की समीकरण, सभी की निगाहें मैच के बीचों बीच। क्या मैच हुआ है, ऐसे मुकाबले, ये होता है पीपीएल का दर्जा, ये है पेंट तालुका प्रीमियर लीग की टूर्नामेंट, ये है इस टूर्नामेंट की दर्जा और ये इस टूर्नामेंट का लेवल, स्टैंडर्ड लेवल, हायर लेवल। मैंने कहा था टुडेज की ये लास्ट फाइट, दिस इज बिग फाइट, लास्ट फाइट। किसकी होगी हवा टाइट, कौन जीतेगा, कौन बढ़ेगा आगे। 6 में 8, कौन बनाएगा 8, किसकी लगेगी वाट। लेकिन गेंदबाज आएंगे, इस्तेमाल करेंगे आखिरी ओवर के लिए, डेथ ओवर, गेंदबाजों की सरेआम मौत होने वाला ओवर, कत्लेआम वाला खतरनाक ओवर, खौफ वाला ओवर, खौफ वाला ओवर है। लेकिन बैक ऑफ गेंदबाज को भरना पड़ेगा और उसी ओवर को डालने के लिए आएंगे नितेश पाटिल। बॉलिंग मार्क पर उनके सामने खिलाड़ी होंगे स्ट्राइकिंग एंड के ऊपर। स्वप्नील, स्वप्नील है, उनके साथ अनिल है। ये देखिए स्वप्नील के नाम में नील, अनिल के नाम में नील। लेकिन कमाल करना पड़ेगा इनको। 6 गेंदे 8, चलिए शुरू कीजिए। मैच इज ऑन, गेम इज ऑन, रोमांच इज ऑन। ये घुमाया है बल्ले को, कैच का मौका छूट गया,
गलती 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 क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती। कैच छोड़ा, कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच, हमेशा कहा जाता है। एक कैच ने 1983 में भारत को वर्ल्ड कप जिताया था, एक कैच ने 2007 में भारत को वर्ल्ड T20I का वर्ल्ड कप जिताया था। 1983 का कैच पकड़ा था कपिल पाजी ने, 2007 का कैच पकड़ा था श्रीशांत ने और मुकाबले को जीता। ये हिस्ट्री होती है, क्रिकेट की हिस्ट्री। एक कैच क्या क्या कर सकता है। भारी किनारा, एक और बार मछली जाले से निकल गई। ये विकेट आते आते निकल गई, इसे कहते हैं मुंह का निवाला छीन गया। एक और बार दिया गया जीवन दान, 4 गेंदे, अब बनेगा 6 रन का समीकरण। 2 में 2 छोड़े हैं कैच, जाले पे नमक छिड़कने वाली बल्लेबाजी होनी चाहिए ताकि रोमांच बढ़े इस मैच में। लेकिन अब तक अच्छी डिलीवरी संदीप जी, क्योंकि अब 2 गेंदें इन्होंने डाली है, दबाव है गेंदबाज के ऊपर, क्योंकि जीत और हार उनके हाथों में है। बल्लेबाज के ऊपर भी दबाव है क्योंकि जीत और हार उनके हाथों में भी है। कौन करेगा बेड़ा पार, कौन बनेगा दमदार, देखना पड़ेगा। ये देखिए फुलर लेंथ वाली गेंद, गेंद गई दर्शक दीर्घा में। हर्ष 11 तरकश के तीर, सारे एक समान, गेंदबाज को दिखाया आसमान, बल्लेबाज फिनिशेस ऑफ इन स्टाइल, मुकाबले को जीता। हर्ष 11 दुर्शेत बरी है, दूसरी टीम बजाया अपने नाम का डंका, जो होंगे क्वालिफाई। आपण खरं तर मानव द मॅच कडे वळणार आहोत। खरं तर अतिशय सुंदर असे मॅच, 6 चेंडूमध्ये 8 धावेची गरज असताना मात्र रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळाली। परंतु ज्यानं 2 षटक फेकलं आणि 5 तब्बल विकेट घेतल्यात, नॉट आउट, या ठिकाणी आपण पाहतो मयूर म्हात्रे। आपल्याला विनंती असेल आपण या मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी घेण्यासाठी। खरं तर आपले मयूर या आपण। खरं तर अल्पेश मोकल दादा यांचा आज वाढदिवस आपण पाहतोय आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पुन्हा एकदा आपण मयूरला 2 षटकांना फेकलं आणि 5 धावा अर्थातच पंजा खोललाय, सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय आपण पाहतो। खरं तर अतिशय सुंदर असा खेळ राहिला। मयूरशी देखील आपण संवाद साधूया, या ठिकाणी आपण पाहतोय। खरं तर असे क्रिकेटर आपल्याला खूप पाहायला, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळ चांगला होता। टी शर्ट पण असेल मयूर आपण या व्यासपीठावरती। खरं तर तब्बल 5 विकेट महत्त्वाच्या मॅच मध्ये या ठिकाणी घेतल्यात आणि मॅन ऑफ द मॅचचा एक ब्रँडेड टी शर्ट आणि ट्रॉफी देखील या ठिकाणी दिली जाते। खरं तर आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस या ठिकाणी संपन्न झाला। आपण